तर सगळ्या मॅच खेळ त्यांचा आवाज नक्कीच आपण ऐकला. तुषार जांभळे वा, इथे मात्र इनसाइड आउट, काय सुरेख फटका आहे. अभिमन्यू त्याचबरोबर जितू ही सलामीची जोडी गोलंदाजी मार करतून आपण जर पाहिलं आपण पाहिलं तर सलामीची जोडी अभिमन्यू त्याचबरोबर जितू गोलंदाजी मार्क वरतून महेश टीम शिवतेज जिल्हा संघाकडून पाहायला मिळतात आपल्याला. धावसंख्या मात्र 9. चला वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो, लक्षात घ्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. पुन्हा एकदा चांगलं इथे मात्र खऱ्या अर्थानं पॉइंटला फुटबॉल स्टाईल खेळायचा प्रयत्न झालाय. एक धाव कंप्लीट. यस त्याचबरोबर आम्ही मुख्य व्यासपीठावरती आणखीन काही सन्मान घेत आहोत. आदरणीय श्री महेश दादा घुगे साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी नामदेव कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. आज खास करून सागरदादा कदम यांचा वाढदिवस आहेत आणि त्यांचा सहकारी मित्र परिवार इथे बहुसंख्येने उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. महेश दादा घुगे साहेब यांचा आम्ही सन्मान करत आहोत. मायने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. पुढील सन्मान आहे आकाशदादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही दीपक कदम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. त्याचबरोबर आदरणीय श्री आकाशदादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान करतोय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दिनकर कदम साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. भजन सम्राट, एक भजन संप्रदायामधील एक गोड व्यक्तिमत्व दिनकर दादा कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही आकाश कदम साहेबांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. सर आता चौकार आहे. यस 4 आहेत. त्याचबरोबर आदरणीय श्री औदुंबर पाटील दादा यांचाही आम्ही शुभ सन्मान करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी संतोष कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनर्ष एकदा आम्ही महाकाली चषक 2025 पर्व क्रमांक 5च्या वतीनं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय आणि हार्दिक आभार देखील मानतोय. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकूया गणेशजी शिंदे सर यांचा. धन्यवाद. आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या मान्यवरांचा यथोचित असा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं एकेव गावचे ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय वर्ष 75 आहे तरी देखील आज नवी मुंबई शहरामध्ये क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी 4 चांद लावण्यासाठी उपस्थित राहिलेले आमच्या एकेव गावचे सुपुत्र आदरणीय श्री किसन दादा कदम बापू यांचाही आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी अंकुश दादा कदम साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. मित्रांनो, क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाही आम्ही सांगत असतो. क्रिकेटवरचं प्रेम असणारं व्यक्तिमत्व ज्येष्ठ नागरिक वय वर्ष 75 आदरणीय श्री किसन दादा कदम बापू यांचा आम्ही शुभ सन्मान या मंचावरती आम्ही करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वय वर्ष आपण पाहू शकाल तब्बल 75 वर्ष आहे आणि 75 वर्षाचे असताना देखील आज या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी इथे मात्र आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचाही आम्ही शुभ सन्मान अंकुश दादा कदम साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण स्क्रीनवरती पाहताय वय वर्ष 75 वर्षाचे यंग मान्यवर आपण म्हणूया आणि आज ते मात्र इथे उपस्थित राहिले. त्यांचाही आपण शुभ सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. काही भेटले नक्कीच मान्यवरांचा आदर सन्मान होणं खूप गरजेचं आहे आणि ते आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. तर आपण षटक क्रमांक 2 गणेश यांच्या माध्यमातून चाललंय. धावसंख्या मात्र 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे.
एक विकेट मात्र जितू बाद झालेत. स्ट्राईक एंडला पण जर पाहिलं फुल टॉस आहे. फुल टॉसला योग्य दिशा योग्य समाचार. चेंडू पाठवलाय सी कॉर्नर सीमारेषा बाहेर. दमदार षटकार. षटकार खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे. फलंदाज होते अभिमान्यू. तुम्ही खऱ्या अर्थानं चेंडू लँड करणं खूप गरजेचं असतंय. खऱ्या अर्थानं लँडिंग मित्रांनो खूप महत्वाचं असतंय. आम्ही सातत्यानं सांगतो प्लेन जर लँड नाही केलं तर ते क्रॅश होणार याची नक्कीच खात्री बाळगली जाते म्हणून ते लँड केलं जातं. अशा प्रकारचा तुमचा चेंडू लँड होणं खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा हवा खूप अतिशय चांगली दर्जेदार आहे. उलट्या दिशेने हवा फिरते. ऑन साइडला खऱ्या अर्थानं फटका रिटर्न येण्याची शक्यता. चांगला फटका इथे मात्र गली पॉइंटच्या दिशेने. तिथे बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजनला इथे 2 धाबा त्या दरम्यान कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यांबरोबर धावसंख्येचा विचार केला 30 धाबा आतापर्यंत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आणखीन एक चेंडूचा खेळ शेष आहे. म्हणजेच काय तर अतिशय सुरेख कामगिरी. पुन्हा एकदा लाभ केला इथे मात्र चेंडू मुवमेंट करणार आहे डी झोन कडे. यस डी झोन षटक क्रमांक 2 संपलाय आणि 31 टू स्कोर बोर्ड. बॅक टू तुषार. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आदरणीय श्री परेश आलिम साहेब आणि तुकाराम कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर काही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आदरणीय श्री प्रकाश दादा कदम साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की सोमनाथ कदम यांना आम्ही विनंती करतो की आपणही आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. आदरणीय श्री प्रकाश दादा कदम साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान या मंचावरती आम्ही करत आहोत. थोडं आयोजक कमिटीला विनंती असेल की थोडंसं फास्ट सन्मान आपण करूया कारण मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. आदरणीय श्री प्रकाशदादा कदम साहेबांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. मायाने विणलेली उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर श्रीरंग कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. आदरणीय श्री श्रीरंग कदम साहेब त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की सोमनाथ कदम यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. श्रीरंग कदम साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर आदरणीय श्री शामराव कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. एकेव गावचे शिपाई आणि खास करून ते गावावरतून उपस्थित राहिलेले आहेत. या स्पर्धेसाठी विजय कदम यांचे वडील आहेत आदरणीय श्री शामराव कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय श्री सुभाषदादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. मी विनंती करेन की सागर कदम यांना बड्डे बॉय यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. आदरणीय श्री शामराव कदम साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आणखीन एक आम्ही सन्मान करत आहोत. खऱ्या अर्थानं शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा संघ सहभागी होत आहे, ज्या संघाचं नाव आहे A1 वॉरियर्स, त्या संघाचे संघ मालक आणि प्रत्येक वर्षी आम्हाला या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं जातं आदरणीय श्री सुभाषदादा कदम साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की तुकाराम कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. त्याचबरोबर नुकतंच आता ज्यांचं आगमन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज ज्यांचा वाढदिवस आहे सागर कदम यांचे वडील आदरणीय श्री तुकाराम कदम साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी शामराव कदम यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री तुकाराम कदम साहेब यांचा शुभ सन्मान या मंचावरती करायचा आहे. खऱ्या अर्थानं एकीव गावचे सामाजिक कार्यकर्ते, गोड व्यक्तिमत्व, शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तुकाराम कदम यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. त्याचबरोबर ज्यांच्या वडिलांच्या नावांच्या स्मरणार्थ हे आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं कैलासवासी तानाजी कदम आबा यांचे द्वितीय चिरंजीव निलेश कदम यांचाही आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की अजित कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा.
थँक्यू सो मच. जाऊया पुढील सन्मान काही आहे ते आपण एक ओव्हर झाल्यानंतर घेऊया. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. चला धन्यवाद. थोडं स्पीडअप घ्या, मॅचला थोडी गती द्या. ओ पुन्हा एकदा पहा, 19-20 होण्याची दाट शक्यता होती. मगाच्या मॅच मध्ये योगेशांचा असाच त्रिफाळा उद्ध्वस्त झाला होता. वाईट बरोबर धावसंख्येचा विचार केला 36 ऑन स्कोर बोर्ड. चेंडू हवेमध्ये आहे. हो हो हो, अजिबात चेंडू पर्यंत पोहोचले सुद्धा नाहीये. खऱ्या अर्थानं चेंडू दिसला नाही की काय, हा प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं जर्सी क्रमांक 12 क्रमांकाची जर्सी आपण तिथे पाहतोय. परंतु इथे खऱ्या अर्थानं विचार केला तर त्या दरम्यान 2 धाबा कंप्लीट झाल्यात. यस चेक. त्याचबरोबर आमची सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कमिटी आहे. कार्याध्यक्ष, अध्यक्ष, जनसंपर्क प्रमुख शंकर भोसले, सुनील बादापुरे, या संपूर्ण कमिटीला आम्ही विनंती करतो की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला मुख्य व्यासपीठावरती बोलावलं जात आहे. विठ्ठलजी आहेरे, प्लीज टर्न मारा तिथूनच. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. लक्ष द्या बाबांनो. तर त्या दरम्यान एक आणखी खणखणी षटकार आलाय. किती बॉल बाकी आहेत? 1 2 3 शेवटचा चेंडू सर. इथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर 42 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 3 मधील शेवटचा चेंडू शेष. चला थोडीशी गती द्या, बराच वेळ झाला या मॅचला. नेक्स्ट मॅच खऱ्या अर्थानं सज्जरा शिवते जिल्हेबन. नाही नेक्स्ट मॅच कुठली घ्यायची तुषार? रायझिंग विपक्ष पिसानी. आपण टॉस साठी यायचंय. टीम रायझिंग 11 युक्तेश्वर विपक्ष टीम पिसानी. यास आणखीन एक खणखणी दमदार षटकार शेवटच्या चेंडूवरती. सुरेख अप्रतिम. षटक क्रमांक 3 संपले. धावसंख्या 48 ऑन स्कोर बोर्ड. चेक. त्याचबरोबर आणखीन काही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आदरणीय श्री नवनाथ कदम साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की अक्षय कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. आदरणीय श्री नवनाथ कदम साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 2500 रुपये सौजन्य लाभलेलं आहे. आदरणीय श्री नवनाथ दादा कदम आमचे मार्गदर्शक, त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. मायेने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. थँक्यू सो मच दादा, आपण आम्हाला असंच सहकार्य करत राहा. त्याचबरोबर आणखीन एक आम्ही सन्मान करत आहोत. आदरणीय श्री परेश आलिम साहेब यांचाही आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की दिनकर साहेब कदम यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. दिनकर दादा कदम भजन सम्राट यांच्या शुभ हस्ते आदरणीय श्री परेश आलिम साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. त्याचबरोबर आणखीन एक शेवटचा सन्मान आम्ही करत आहोत. सह्याद्री सामाजिक संस्था अध्यक्ष आदरणीय श्री देव कदम यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विलास कदम यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. सह्याद्री सामाजिक संस्था अध्यक्ष आदरणीय श्री देव कदम एक स्टार खेळाडू आहेत आणि बॉडी बिल्डर म्हणून त्यांच्याकडे सातत्यपूर्वक पाहिलं जातं. असं एक गोड व्यक्तिमत्व, त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय विलास कदम यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर आदरणीय श्री दशरथ दादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय श्री बाबू केने साहेब यांचाही आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी सागर कदम बड्डे बॉय यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. मायने शिमलेली उबदार हॅलो प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सन्मान आम्ही केला जातोय. बाबू केने साहेब यांचा शुभ सन्मान या मंचावरती. त्याचबरोबर आदरणीय श्री दशरथ दादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय यश कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा.
त्याचबरोबर आदरणीय श्री अरुणदादा कदम साहेब त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मनीष कदम यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. थँक्यू सो मच. आणखीन काही सन्मान आहेत ते आम्ही ही मॅच समाप्त झाल्यानंतर घेऊ. तुर्तास पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. चला थोडंसं स्पीडअप घ्या. डॉट डिलिव्हरी आले. शेवटचं षटक मार्गस्थ विजय यांच्या माध्यमातून. शॉर्ट पिच खूप होता, दिशाहीन होता, भरकटलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या मात्र 51 धाबा. अर्धशतक पलकावरती लागलाय. त्याचबरोबर आम्ही आणखीन एक सन्मान करत आहोत की आदरणीय श्री अरुणदादा कदम ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे. अरुणदादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. थँक्यू सो मच. संपूर्ण मान्यवरांचा आम्ही पुनर्श एकदा हार्दिक हार्दिक आभार मानत आहोत. आणि त्याचबरोबर आदरणीय श्री वेदांत तुकाराम कदम त्यांचाही आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत. त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय की अजय कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. आज बड्डे बॉय आहेत सागर कदम, त्यांचे बंधू वेदांत कदम यांचा आपण शुभ सन्मान आपण करत आहोत. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. चला नेक्स्ट फलंदाज या लवकर मैदानाच्या आतमध्ये. मान्यवरांची मांदी आळी. खऱ्या अर्थानं अतिशय गजबजलेलं समालोचन कक्ष मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. खूप मान्यवरांची उपस्थिती मंचाच्या खऱ्या अर्थानं या भागावरती एक शोभा वाढवली जाते स्पर्धेची. न्यू बॅटर सतीश मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण जर पाहिलं तर विजय पुन्हा एकदा आपल्या रनिंग ट्रॅक वरतून सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला. लाभ केला जोर कसती ते. ओ माय गॉड. इथे मात्र खऱ्या अर्थानं हा चेंडू पकडणं गरजेचं होतं. काय चेंडू पाटला सोडत नाही जर्सी क्रमांक 12चा म्हणेल, कारण तिथे मात्र ऑफसाईडला होते. तिथे त्यांच्याकडे चेंडू गेला झेल. आता इथे सुद्धा पुन्हा एकदा ती स्थिती झाली आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे. एक धाव आली आहे. धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचली आहे. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून आपल्या ट्रॅक वरती सज्ज होतील. दिशा भरकटली आहे. पुन्हा एकदा षटक मात्र लांब वाढत चाललंय. अवांतर दाबेनी भर. धावसंख्या 53 ऑन स्कोर बोर्ड. 53 धावा. शेवटचा चेंडू आहे. यानंतर टॉस केला जाईल आणि त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सन्मान केला जाईल. यस फुल सक्सेसफुल आहे मी म्हणेन. 1 बाउंड चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाबा. षटक क्रमांक 4 संपले. इनिंग संपले. 57 ऑन स्कोर 7 झाल्या. 57 ऑन स्कोर बोर्ड म्हणजे 58 ऑन विन. 58 धाब्यांचं लक्ष असेल. टीम खऱ्या अर्थानं शिवतेज पारांबे या संघासमोर असेल. शिवतेज 11 संघासमोर असेल 58 धाब्यांचं आव्हान. बॅक टू ओर टू तुषार. धन्यवाद. थँक्यू सो मच. तत्पूर्वी आपण काही सागर कदम भाऊ यांचे काही मित्र परिवार इथे आलेला आहे. त्यांच्या माध्यमातून केक कटिंग सेलिब्रेशन आपण करूया. सागरदादा यांचा वाढदिवस मुख्य व्यासपीठावरती करूया. मी विनंती करेन की सागरदादा कदम आपण या. आपला केक कटिंग आपण इथे करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं सागरदादा कदम यांचा मित्र परिवार इथे मात्र बहुसंख्येने उपस्थित आहेत आणि त्यांचा केक आपण कटिंग करणार आहोत. आदरणीय श्री महेशदादा घुगे साहेब, आकाशदादा कदम आणि औदुंबर पाटील दादा, त्याचबरोबर प्रदीपदादा कदम, त्याचबरोबर अंकुश दादा कदम यांच्या सर्वांच्या समवेत इथे मात्र सागर कदम सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि A1 क्रिकेट क्लब AQचे आधारस्तंभ सागरदादा कदम यांचा वाढदिवस आहे आज. आणि त्या वाढदिवसाचं आपण खऱ्या अर्थानं केक कटिंग सेलिब्रेशन करूया. संपूर्ण आमचं मुख्य व्यासपीठ आहे त्यांच्या समवेत केक कटिंग करूया. चला फिल्डिंग सजवून घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका यार. पहिलंच का तुम्ही सांगा ना कमिटीला आणि मुवमेंटला सांगता. एक आयोजन समिती त्यांना पाहिजे खेळाडू हवा मला वाटते. काय यस सारकळ कडवाडी टीमला एक खेळाडू द्यायचा आहे. आयोजन कमिटीला विनंती असेल आपण इथं मोठ्या दिमागदार पद्धतीने संपूर्ण मुख्य व्यासपीठावरती जे आमचे मान्यवर आहेत त्यांच्या सर्वांच्या समवेत आपण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष A1 क्रिकेट क्लब AQचे आधारस्तंभ आदरणीय श्री सागर तुकाराम कदम यांचा आपण वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा करताना पाहायला मिळतोय.
अगदी सागर दादा कदम यांना आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. इथून पुढचं आयुष्य आरोग्यमय, सुखदायक, लाभदायक जावं हीच आम्ही आपल्या वाढदिवसाच्या
षटक क्रमांक 2 समाप्तीकडे आहे. हाराखिरी झाले हो. यस डॉट बॉल असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती आणि विकेट पाहिलं तर 5. खूप खराब आहे संपूर्ण स्पर्धेमधील खराब प्रदर्शन टीम शिवतेज 11. मित्रांनो 11 जण आहात. 11 तरी धावा लावायला पाहिजेत आपण धावफलकावरती. न्यू गोलंदाज अरुण जाधव पहा. खऱ्या अर्थानं मित्रांनो आमच्या बाजूला खऱ्या अर्थानं आमच्या कॉम्बॉक्स मध्ये 12th मॅन म्हणून खऱ्या अर्थानं आमचे एक बाबा खरं पाहिलं तर 60 वर्षाहून अधिक वयवर्ष असेल. ते खऱ्या अर्थानं 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत. म्हणजेच काय तर मित्रांनो किती क्रिकेटची प्रगती झाली हे यावरून सिद्ध होतंय. खरं पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं हीच आपल्या खेळाडूंची खऱ्या अर्थानं यस नो बॉल आहे सर. ओके फ्री हिट असेल. या ठिकाणी 2 पंच चर्चा करतात. बिमरचा नो आहे. यस हो लाभ केलाय. काय जोरकास फटका खेळला यार आपल्यातून. परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. धाव काय घेतली नाहीयेच मला वाटत नाही ना. यस खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर युवराज 12:55 अवाक्या बाहेर लक्ष झालंय. हो लाभ केला पण आता झेलची संधी आहे. झेल झाला पाहिजे मी तर म्हणेन. ओ डाऊन 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 डाऊन. इथे मात्र 12 नंबर सांगतात मी धावणार नाहीये. तुला काय करायचं ते कर खऱ्या अर्थानं. कारण तुझ्याही बॅटला लागत नाही. माझी स्थिती तीच आहे आणि त्याच प्रकारची स्थिती मात्र फलंदाज डावखुर हाताचे विकास मला वाटतं सलामीला आले होते. ओ आणि ते मात्र सलामीला आले परंतु त्यांना काही करता आलं नाही. आणि ती स्थिती मात्र आपण पाहिली ना मैदानाच्या आतमध्ये. युवराज खऱ्या अर्थानं त्यांनी अगदी अशा सोडली. मी नाही धावणार सांगितलं. एक प्रॅक्टिस फक्त सेशन आहे की काय असं पाहायला मिळतंय. मित्रांनो थोडंसं स्पीडअप करा. फक्त खाली गोलंदाजी होते आणि इथे फलंदाजांमधून काही नाही. 3 धावा आहेत. मी मगाशी सांगितलं मित्रांनो 11 धावा तरी लागल्या पाहिजे परंतु त्याही लागणं मुश्किल झालं मी म्हणेन. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 5 चेंडूचा खेळ होईल का नाही. यस पंच वाईट चेंडूचा इशारा देत आहेत. नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहा. टीम यवतेश्वर विपक्ष टीम पिसानी. ओ सुरेख चेंडू होता. इथे मात्र काय घडलंय निर्धाव चेंडूची संगता आली आहे. शेवटचा चेंडू मात्र असेल या 3ऱ्या षटकातील. यानंतरची मॅच टीम रायझिंग यवतेश्वर विपक्ष टीम पिसानी. आपण सज्ज राहा मित्रांनो. स्वतः गोलंदाज जातील. कोण जाईल इथे मात्र तू घे मी घेतो तू घे मी घेतो यामध्ये सर यस षटक संपलंय. धावा फक्त 5. त्याचबरोबर आणखीन काही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आदरणीय श्री वैभव लोडम साहेब आणि विशाल लोडम साहेब घनसोली विभागातील हे 2 मान्यवर आहेत. त्यांचा आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत. आणि अजित कदम यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावे. वैभव लोडम साहेब आणि विशाल लोडम साहेब घनसोली विभागातील हे 2 युवा कार्यकर्ते त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खऱ्या अर्थानं सारकळ कडवडी गावचे सरपंच किरण जाधव यांचे सुपुत्र आदरणीय श्री सुखदेव जाधव साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. खऱ्या अर्थानं खास करून ते गावावरतून आलेत. आज 12th मॅनच्या भूमिकेमध्ये देखील आहेत आणि त्यांचा आज शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. सारकळ गावचे सरपंच सुखदेव जाधव साहेब यांचा शुभ सन्मान. आणि सुभाष कदम यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. ऑल टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. एक औपचारिकता आहे या मॅच मधली शेष म्हणेन. खऱ्या अर्थाने इक्वेशनचा जर विचार केला 2:49 एक शेवटचा नो बॉल आहे. यस काय सांगतात नो बॉल आहे का. यस
कुठे पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. खऱ्या अर्थानं नो बॉल आहे म्हणजे झेल नसणार आहे. अजून एक बॉल आहे का बाकी? नो बॉल होता ना. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू एक. यस यस फुल टॉस आहे. एक औपचारिकता भरा. इथे मात्र मी म्हणेन टीम खऱ्या अर्थानं सारखळ 11 कडकवाडी सारखळ 11 हा संघ एक मोठ्या फरकाने विजय होतोय. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन असेल. थँक्यू सो मच. इथून पुढे मॅच ज्यांची आहे त्यांनी मॅच मैदानाचा ताबा लगोलग घ्या. पिसानी टीम आणि यवतेश्वर टीम मैदानाचा ताबा लगोलग घ्या. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती आणखीन काही सन्मान करत आहोत. आदरणीय श्री विष्णू हरिबा कदम यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. आदरणीय श्री विष्णू हरिबा कदम यांचा सन्मान आम्ही करत आहोत आणि अक्षय कदम यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. त्याचबरोबर आदरणीय श्री सोमनाथ कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. अभिमान्यू आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचे. अभिमान्यू मॅन ऑफ द मॅच ठरलेत.